3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फण निघते. अजून खाली निघतात तिथं बारीक. हे किती छटायचं ते पण सांगा त्यांना. इतर जास्त दिसतात मला तर. अजून एक केली तिथे एक काही ते एक निघल्यात आतमध्ये. 34 इंच बुंदा भरतोय. भरतोय. ओके. भोजन म्हणजे वांग्याला केळीला. छत्तीस त्यातच घ्या बरं का. 34 तिथं क्लिक करा. तिथे 2 रेषांवरती इथे केलं चालू. हां. नमस्कार. तर आज आपण आहोत बारामतीमध्ये, खिळीबागेमध्ये. तर शारदानगर इथे. तर या ठिकाणी आपल्याला 33 पासून 36 पर्यंत बुंद्यांचे साईज मिळालेले आहे. प्लॉटचं जे आजचे दिवस पूर्ण होतात 6 महिने पूर्ण होत आहेत. वेन झालेली पण आहे या फोटोमध्ये, म्हणजे व्हिडिओमध्ये घेतलेली. दुसरी गोष्ट, या ठिकाणी प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर स्प्रे शेड्यूल. त्यामुळे थंडीचा जो परिणाम असतो तो या पिकामध्ये कुठं बाकीचे काही डिसीज असतात, पेस्ट असतात, त्यावरती काही या बागेमध्ये
दिसून येत नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आणि बुंद्याची साईज आणि बाकी एकूण तण नियंत्रण कसं ठेवावं किंवा बागेची निगा कशी राखावी या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, थंडीमध्ये जो काही सिगाटोका येतो, सिगाटोकामुळे कमीत कमी 35 ते 40% उत्पन्नामध्ये घट येते. तर तो येऊ नये यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काळजी घेणं गरजेचं आहे. 1 किंवा 2 स्प्रे घेऊन तुमचा सिगाटोका थांबत नसतो. त्यासाठी तुमचं प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रॉपर स्प्रे शेड्यूल हे असणं गरजेचं आहे. आणि हा इथून पुढचा जानेवारी एंडिंगपर्यंत साधारणपणे थंडीचा कालावधी राहणार आहे. तर त्यामध्ये केळी उत्पन्नामध्ये साधारणपणे 35 ते 40% घट येऊ शकते. त्यामुळं आत्ता इथून पुढच्या जे काही वेन होणाऱ्या बागा असतील किंवा नवीन लागवड केलेल्या असेल तर त्यांनी आत्तापासूनच ह्या पिकामधील कीड रोगावरती व्यवस्थापन करून बाग निरोगी मुक्त कशी राहील यावरती सगळ्यात महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे. आणि हे जर केलं तर निश्चितच आपल्याला एकरी उत्पन्न किंवा आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न असतं 35 टनापर्यंत 30 टनापर्यंत ते आम्हाला एकरी मिळू शकतं. हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. आलाय चांगलं. तर अशा पद्धतीने कॅनोपी असावी एका झाडाच्या मध्ये, म्हणजे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पानं आहेत. इथं जरी मोजली तरी खालची 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पानं या ठिकाणं केळी पिकामध्ये आहेत एका झाडामध्ये. आणि अशी डेव्हलपमेंट आणि ही पानांची जी ग्रोथ आहे आणि बुंद्यांची साईज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 33 पासून 40 इंचापर्यंत बुंद्यांची साईज ही आज मिळत आहे. अशा पद्धतीनं ही ग्रोथ, कारण हे व्हेरिगेशन आहे ह्याचं कारण एकच की ह्या बागेमध्ये डबल प्लांटेशन झालेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पाऊस होता लागवड झाल्यानंतरनं आणि त्यामध्ये रोपं गेल्यानंतर ती पुन्हा लावल्यामुळे अशा पद्धतीने व्हेरिगेशन साईजमध्ये मिळालेलं आहे प्लांटेशनच्या.